पालघर जिल्ह्यातलं सर्वात नाव मोठं असणारं म्हणजे बहुजन विकास आघाडी, त्यामध्ये समीकरण आहे हितेंद्र ठाकूर। गेल्या 35 वर्षे ज्यांनी या जिल्ह्यामध्ये 3 आमदारांचं अधिराज्य गाजवलंय, मात्र या निवडणुकीमध्ये कुठेतरी अपयश पचवावं लागलेलं आहे। माझ्यासोबत स्वतः बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आहेत। अप्पा, ही जी निवडणूक आहे ही एक धक्कादायक निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्या अवघ्या काही मतांनी पराभव झालेला आहे। नेमकी कारण मीमांसा काय असू शकते? आम्ही हरलो, विषय संपला, विषय संपला, हरलो। अगदी एका नवख्या महिलेकडून हा पराजय झालेला आहे। विशेष म्हणजे आपल्या तिन्ही अरे हार कोणाकडून येऊ, हार यार असते, विषय संपला। आज आपण याची रिकाउंटिंग व्हावी याबाबत जे काही आपण जे त्याचं जे निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे त्याबाबतचे पैसे सुद्धा भरलेत असं सुद्धा समजलेलं आहे। नेमका काय प्रकार आहे हा? नाही काय हे नाही त्याला महत्व। ते 45 दिवस हे सगळं इलेक्शन कमिशनच्या ताब्यात सगळं मालमत्ता, ती ईव्ही मशीन, ईव्ही पॅट राहणार। 45 दिवसानंतर कोण कोर्टात गेलेलं नसेल तर ते डिस्ट्रॉय करणार आणि जे रिकाउंटिंगचं सांगितलंय त्यावेळी खाली खोकत डिस्ट्रॉय केल्यावर तुमच्या हातात देणार आणि जसं मॉक होते इलेक्शनच्या अगोदर 25-50 मतं मारतात, तशी 100 मतं मारणार। आमचं म्हणणं असं आहे का ज्या चिठ्ठ्या पडतात ईव्ही पॅट त्याची काउंटिंग व्हावी। पण आता आम्हाला कळलंय का ते ईव्ही पॅटचं काउंटिंग नाही होणार। मग कसं काउंटिंग होणार? काय नाही, मी सांगितलं ती खोकडी देणार। तुमच्या हातामध्ये मोबाईल असेल, तो मोबाईल जो व्हायरस झाला तर त्याचा आपण फॉर्मॅट मारला तो व्हायरस निघून जातो। तसं हे 0 करणार म्हणजे फॉर्मॅट मारणार आणि फॉर्मॅट मारला तर परत ते 100 मतं 10 याचे, 10 त्याचे, 20 याचे, 25 याचे, 40 त्याचे असा आकडा येणार। आमचं म्हणणं जी चिठ्ठी पडते ती मोजावी, ते हे 45 दिवसांनी डिस्ट्रॉय करणार। त्यामुळे हे धुळफेक आहे। नाही, आता जी मागणी केलेली आहे, जर समजा तुमच्या मागणीप्रमाणे की त्याचं कुठलंही फॉर्मेट न मारता ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन या दोन्ही एकत्र काउंट करावं अशी मागणी आहे का? नेमकी कशी? बरोबर आहे, 100% त्या ज्या काही चिठ्ठ्या पडतात आणि ईव्हीएम मशीन कम्पेअर करा। होणार नाही, करणार नाही। नियम आपल्या आपल्या हिशोबाने बनलेले आहेत। मग आज जी तुम्ही मागणी केली, मग या मागणीला अर्थ काय? कोर्ट आहे ना, नंतर बघू ना, सगळं बघू ना एकदा। लोकांच्या किंग शुड बी अबाउट डाऊट। अगदी प्रभू रामचंद्र सीता मातेवर झालेल्या आरोपावरून त्यांना वनवासात पाठवलं, बरोबर आहे। आपण आदर्श राजा कोणाचा उल्लेख करतो तो प्रभू रामचंद्र। तर या राजांनी पण आदर्श राजा म्हणून जे फेअर आहे ते तपासावं, एवढीच इच्छा, बाकी होणार नाही हे पुढचं। आम्ही फेर मतमोजणीसाठी मागणी केलेली आहे, मात्र रामाचा आदर्श ठेवून या राजाने सुद्धा त्याची फेर मतमोजणी करावी असं चक्क बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी मागणी केलेली आहे। आज त्यांनी निवडणूक आयोगाकडे फेर मतमोजणी व्हावी अशी याबाबतची मागणी केलेली आहे, मात्र त्यांचा या सगळ्या फेर मतमोजणीवर संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.